राजेंद्र पवार यांची आता राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या वर्णी लागते. आपल्यासोबत अनिल भाईदास पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. बऱ्याच लोकांची नावं चर्चेमध्ये होती. मग त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांची बऱ्याच जणांनी भेटसुद्धा घेतली. अमरावतीच्या माजी खासदार यांनी पण भेट घेतली. यानंतर छगन भुजबळ यांचं देखील नाव होतं. पण वर्णी लागली या ठिकाणी राजेंद्र जैन यांची. काय म्हणाल? शेवटी कसं असतं की पक्षामध्ये निर्णय घेताना प्रत्येकाला मला उमेदवारी मिळाली पाहिजे असं सांगण्याचा अधिकार असतो. त्या पद्धतीने जो तो व्यक्ती असेल तो पक्षाच्या श्रेष्ठींकडे येऊन भेटला असेल, चर्चा झाली असेल. पण अंतिम निर्णय जो झालेला असतो तो अंतिम निर्णय घेताना पक्षाच्या श्रेष्ठींना हाच विचार करावा लागतो की एकतर कार्यकर्ता तो किती जुना आहे, त्याची निष्ठा किती आहे, कार्यकर्ता म्हणून काम किती वेळ केलेलं आहे, या क्षेत्रात काम करत असताना त्याची पार्श्वभूमी तपासली जाते. त्या पार्श्वभूमीमध्ये राजेंद्र जैन हे थोडेसे इतरांपेक्षा पुढे निघाले, त्यामुळे त्यांची वर्णी लागलेली आहे. राहिला भुजबळ साहेबांचा नाराजगीचा प्रश्न, भुजबळ साहेब हे राज्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं मोठं नेतृत्व आहे, त्यामुळे ही सगळी जबाबदारी निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांचीच असते. त्यामुळे त्यांच्या साक्षीनेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यामुळे ते नाराज असण्याचं काही कारण नाही. नक्कीच. पण आता त्यांनी असं पण म्हटलंय की मी बुद्धिबळाचा खेळाडू नाहीये, तर मी कबड्डीचा खेळाडू आहे. याचा काय नेमका अर्थ काढायचा? आता त्यांनी कशाच्या आधारावर बोललेले, कशामुळे बोललेले आहेत हे काही मी ऐकलेलं नाही. त्यामुळे शेवटी भुजबळ साहेब जे आहेत ते प्रत्येक क्षेत्रातले खेळाडू आहेत. बुद्धिबळ जाऊ द्या किंवा कबड्डी जाऊ द्या, ते कुठल्याही पटलावरती कोणताही खेळ करू शकतात, तेवढी क्षमता आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या पक्षाचा एवढा मोठा नेता आहे. नाही, पण भुजबळ साहेब वरिष्ठ आहेत, त्यामुळे पक्षातले जे नेते आहेत त्यांच्यावरती त्यांचं वर्चस्व दिसतंय का? असं कुठं काही चित्र दिसतंय का? कारण त्यांनी ज्या मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्या सुद्धा पूर्ण होऊ शकल्या नाही. त्यांनी समीर भुजबळ यांना सुद्धा कॅबिनेट मंत्री करा अशी मागणी केली होती. काय म्हणाल? त्यांनी काय मागणी केली याच्यावरती शेवटी पक्षांतर्गत चर्चा झाली असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु या सगळ्या गोष्टींचा निर्णय करताना शेवटी महाविकास आघाडीचं हे राज्य नाही आहे, हे महायुतीचं राज्य आहे. या महायुतीच्या राज्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या महायुतीच्या घटकांशी चर्चा झाली असेल, पक्षांतर्गत चर्चा झाली असेल. त्यामुळे वर्चस्व असणं नसणं हे म्हणण्यापेक्षा भुजबळ साहेब हेच प्रमुख नेते आहेत, त्यांच्याजवळ आमच्यासारखे जात असतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा भुजबळ साहेब असल्यामुळे वर्चस्व कोणावर आहे किंवा नाही आहे हा प्रश्नच उद्भवत नाही. किशोर मसाळ जे अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे, बारामतीतून नगरसेवक सुद्धा आहे, त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. काय नेमकं या ऑडिओ क्लिपबद्दल तुम्हाला वाटतं? कुणी त्यांना चिथवलेलं आहे? कारण त्यांचं जे वक्तव्य आहे त्याचा आता सगळीकडून निषेध सुद्धा केला जातोय. नाही, जी काही ऑडिओ क्लिप दादा गेल्यानंतरही मला काही फरक पडत नाही. अशी जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या बाबतीमध्ये दोन गोष्टी असू शकतात. एक तर पहिली गोष्ट, ती ऑडिओ क्लिप खरी आहे खोटी आहे तिची तपासणी केली पाहिजे. ती जर का खरी असेल तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आमची अशीच विनंती असणार आहे की कोणीही काही चिथवण्याचा प्रयत्न केला, त्या चिथवण्याच्या माध्यमातून आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं हे योग्य नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना माझा आग्रह असणार आहे की आपणही बोलताना सांभाळलं पाहिजे. काही फोन असेही येत असतात की ते जाणून बुजून आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला त्या ठिकाणी अर्वाच्य भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. चिडून न जाता आपण थांबून घेणं किंवा फोन कट करणं हा एकमेव पर्याय असतो. पण आपल्या या सगळ्या कृत्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या कुठेही भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नवी मुंबई एअरपोर्टवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होता. त्या निमंत्रण पत्रिकेवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव नव्हतं. आता बच्चू कडू म्हणतात की निमंत्रण पत्रिका कितीही काढा, कशावर पण तुम्ही नाव टाकू नका, पण भविष्यामध्ये मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील. त्यांच्या विधानाकडे नेमकं कसं पाहता? महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न विरोधक विचारतात. नाही, हा मला असं वाटतं की एअरपोर्ट अथॉरिटीचा हा कार्यक्रम होता. हा काही कुठल्या महापालिकेचा किंवा कुठल्या सिडकोचा किंवा शासनाचा हा कार्यक्रम असेल मला काही वाटत नाही. आणि त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिकेवरती नाव काही जाणून बुजून सोडलं नसेल. ते वेळेवरती प्रोटोकॉल सांभाळण्याचं काम हे त्या अथॉरिटीने करण्याचा नक्की प्रयत्न केला असेल. राहिला बच्चू कडू साहेबांचं आत्ता काय बोलणं आहे, आत्ताच त्यांची समजा शिवसेनेकडनं विधान परिषदेवर जर का वर्णी लागलेली असेल, तेवढी त्यांची धडपड असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मला अजून काही मिळू शकतं का, म्हणून कदाचित असे वेगवेगळे वक्तव्य करायचे आणि चर्चेत राहायचं. याच्या पलीकडे काही नाही आहे. त्यांचं आणखी एक विधान ते म्हणतात की मंत्री जरी आपला असला आणि काम करत नसला तर त्याला ठोकून काढा. कार्यकर्त्यांना त्यांनी सल्ला दिलाय. बच्चू कडू पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये असं म्हणावं.
आणि अजून त्यांच्या डोक्यातून कदाचित प्रहार गेलेली नसेल. मंत्र्यांना अशा पद्धतीने ठोकून काढण्यापेक्षा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बच्चू कडू एक्सपर्ट आहेत, त्यांनी तोच प्रयत्न करावा. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.